मित्रांनो, सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल जमिनीवर टाकतानाच टाचेत वेदना होणं, थोडंसं चाललं तरी पाय जड वाटणं किंवा अगदी छोटंसं काम केलं तरी लगेच दम लागणं, हे सगळं तुम्हालाही जाणवतंय का? अनेक जण याला वाढतं वय समजून दुर्लक्ष करतात, पण खरं पाहिलं तर शरीर आपल्याला आधीच संकेत देत असतं की आतून काहीतरी कमी पडतंय. पाय कमजोर होणं म्हणजे फक्त वयाचं लक्षण नाही, शरीरात पोषणाची कमतरता, स्नायूंची झीज, हाडांची कमजोरी, रक्ताभिसरण मंदावणं किंवा हालचालींचा अभाव यामुळेही हा त्रास वाढू लागतो. कॅल्शियम, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी कमी झालं की पायांमध्ये ताकद राहत नाही. सकाळी आकडलेपणा जाणवतो, चालताना गोळे येतात आणि सांध्यांमध्ये कडकपणा वाढतो. आजकालची बसून राहण्याची सवय ही यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. मोबाईल, टीव्ही, ऑफिसचं काम आणि कमी चालणं यामुळे पायांचे स्नायू निष्क्रिय होतात. सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते आणि हाडं आतून कमकुवत होऊ लागतात. पण आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी नेहमी महागडी औषधं आवश्यक नसतात. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक नैसर्गिक उपाय लपलेले आहेत. सगळ्यात पहिला आणि ताकद वाढवणारा उपाय आपण येथे पाहूया. सर्वात पहिला उपाय, एक मोड आलेले हरभरे. यामध्ये भरपूर प्रोटीन, लोह आणि फायबर असतं. हे स्नायूंना बळ देतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि थकवा कमी करतात. सकाळी हलके वाफवलेले मोड आलेले हरभरे खाल्ल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तीळ. तीळ हे कॅल्शियमचं नैसर्गिक भांडार मानलं जातं. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि पायांमध्ये येणारे गोळे कमी करण्यासाठी तीळ खूप फायदेशीर ठरतात. रोज 1 चमचा भाजलेले तीळ खाल्ल्यास हाडांची ताकद टिकून राहण्यास मदत होते. तिसरा आणि प्रभावी उपाय म्हणजेच मेथीचे दाणे. सांध्यांमधील सूज आणि कडकपणा कमी करण्यासाठी मेथी फार उपयोगी ठरते. रात्री भिजवलेले मेथी दाणे सकाळी खाल्ल्यास गुडघे आणि टाचांमधील वेदना कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आपण हळदीचं दूध हा देखील एक जुना पण अतिशय प्रभावी उपाय आहे. हळदीतील कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करतं आणि सांध्यांना आराम देतं. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद आणि चिमूटभर काळी मिरी घालून घेतल्यास वेदना कमी होऊन झोपही चांगली लागते. त्याचबरोबर भिजवलेले बदाम शरीराला ताकद आणि ऊर्जा देतात. त्यामधील प्रोटीन, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स स्नायूंना बळकटी देतात. सकाळी साल काढून बदाम खाल्ल्यास शरीर अधिक सक्रिय राहायला मदत होते. मित्रांनो, फक्त आहार हा पुरेसा नसतो. दररोज 15 ते 20 मिनिटं चालणं, हलकं स्ट्रेचिंग करणं आणि सकाळचं सूर्यप्रकाश घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू सक्रिय राहतात आणि हाडांना आवश्यक व्हिटॅमिन डी मिळतं. त्याचबरोबर केळी, मनुके आणि बीट यांसारखे पदार्थही पायांची ताकद वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेदना ही समस्या नसते, तर ती शरीराने दिलेली सूचना असते. फक्त पेन किलर घेऊन वेदना दाबण्यापेक्षा शरीराला आतून मजबूत करणं जास्त महत्त्वाचं आहे. योग्य आहार, नियमित हालचाल आणि सातत्यपूर्ण सवयी यांमुळे शरीर स्वतःला बरे करण्यास सुरुवात करते. पाय मजबूत असतील तरच शरीराचा पाया मजबूत राहतो. कारण पाय कमजोर झाले की त्याचा परिणाम गुडघे, कंबर आणि पाठ यांच्यावरही होतो.
त्यामुळे आजपासून स्वतःच्या शरीराकडे थोडं जास्त लक्ष द्या. योग्य वेळी घेतलेली छोटी काळजी पुढे मोठे त्रास टळू शकते. मित्रांनो, आरोग्य ही महागडी गोष्ट नाही. योग्य सवयी, साधा आहार आणि थोडी जागरूकता यामुळे आपण दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय राहू शकतो. शरीर आपला शत्रू नाही, तर ते आपल्याला सतत संकेत देत असतं. फक्त ते समजून घेण्याची गरज आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि उपयुक्त माहितीसकट नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय.